नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू झालेलं आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते देशाच्या राजकारणाचा सर्वात मोठं रणशिंग देखील ठरतंय. बरं, एका बाजूला हजारो विद्यार्थी हातामध्ये फलक, डोळ्यात संताप आणि ओठांवरती एकच प्रश्न, आमच्या भविष्याचं उत्तर कोण देणार? बरं, दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांची रांग, विरोधी नेत्यांची उपस्थिती, शेतकरी संघटनांचं समर्थन, सामाजिक कार्यकर्त्यांची साथ आणि सेलिब्रिटींची एंट्री. मात्र इथूनच सुरू होतो सर्वात मोठा वाद. हा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आहे का की राजकीय शक्ती प्रदर्शनाचा आहे? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळतोय का की आंदोलनाचं राजकारण होताना दिसतंय? सरकारवर दबाव आणण्यासाठी हा लोकशाहीचा मार्ग आहे का की विद्यार्थ्यांच्या भावना राजकीय अजेंड्यासाठी वापरल्या जात आहेत? आज संपूर्ण देशभरामध्ये एकच प्रश्न घुमतोय, विद्यार्थ्यांचं आंदोलन हायजॅक होतंय का? आजच्या या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण शोधणार आहोत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्यावर देशाचं लक्ष लागू नये. कारण हा विषय केवळ पेपर फुटीपुरता मर्यादित नाहीये. हा विषय आहे शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा, हा विषय आहे लाखो तरुणांच्या भविष्याचा आणि त्याहूनही मोठा विषय आहे लोकशाहीतील आंदोलनाची मर्यादा आणि राजकारणाची भूमिका. राजकारणामुळे आंदोलनाला ताकद मिळते का की आंदोलनाचा मूळ हेतूच हरवतोय? विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर राजकीय झेंडे फडकलेत तर का? आणि त्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांनाच बसतोय का? कारण प्रश्न हा फक्त आंदोलनापुरती मर्यादित नाहीये, प्रश्न आहे देशाच्या भविष्याचा. राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठकही पार पडली आणि या बैठकीवेळी त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली होती. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवानही घराच्या आसपास तैनात करण्यात आलेले होते. तसंच आता घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर राहुल गांधी हे खासदारांसह स्मृती भवनाच्या दिशेने रवाना झालेले होते आणि स्मृती स्थळावरती यावेळेला पोहोचल्याची ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहू शकतोय. या सगळ्यांचा सखोल वेध घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. बरं, विद्यार्थी आंदोलनाला कलाकारांचा पाठिंबा वाढतोय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे सेलिब्रिटींची साथ पाहायला मिळते. सलमान खान, सयाजी शिंदे ते अनुपम खेर या आंदोलनाला कलाकारांचा पाठिंबा पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती कलाकारांची भूमिका स्पष्ट आहे. मराठी, हिंदी कलाकार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरल्यात. सेलिब्रिटींच्या या पाठिंब्यामुळे आंदोलन मात्र अधिक चर्चेत आलंय. विद्यार्थी आंदोलनाला अनेक दिग्गज कलाकारांची साथ पाहायला मिळते आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. त्या प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोत. मात्र याच महत्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ता समीर बाकरे, आपचे प्रवक्ता रुबेन मस्करेनहास, त्याचबरोबर विकास लवांडे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ता आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप. सर्व मान्यवरांचं यावेळेला स्वागत करतो. रुबेनजी, मी पहिली सुरुवात आपल्यापासून करेल. काय होतंय की एका बाजूला आंदोलन सुरू आहे, स्मृती स्थळावरती काय घडतंय ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना विरोधकांनी त्याचा राजकीय फायदा घेतल्याचा आरोप का केला गेला? आपचं म्हणणं आहे की राहुल गांधी यांनी वेगळं आंदोलन करून कुठेतरी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धार कमी केलेली आहे. का आरोप आहे तुमचा काँग्रेसवर? का आरोप आहे तुमचा राहुल गांधींवर? रुबेनजी, पहिलं तर साहेब की हे जे मी ऐकतोय की पॉलिटिकल आंदोलन, ए पॉलिटिकल आंदोलन, प्रत्येक आंदोलन पॉलिटिकल असतं, प्रत्येक आंदोलन राजकीय असतं. त्यात काय राजकीय जर विद्यार्थ्यांनी डिमांड केलं म्हणजे ते आंदोलन कुठेतरी भरकटतं, हे चुकीचं आहे. पूर्ण आज देशातले जे विद्यार्थी आहेत ते काय आंदोलनजीवी नाही. पेपर फुटलं नीटचं, त्यानंतर जे पूर्ण ऑनलाईन सीबीएसईचं मार्किंग सिस्टम होतं त्यात त्रुट्या निघालं आणि हे सरकारच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना वाटतं की त्यांचं भविष्य कुठेतरी त्यांना दिसत नाही आणि म्हणून
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि ते जमिनीवर उतरलंय. हे फक्त एक पक्षाचा नाही, एक जनांदोलन आहे, एक संघटनेचं नाही आहे, एक पार्टीचं नाही. जरूर मी हा जरूर बोलू शकतो की राहुल गांधींनी आणि काँग्रेसच्या लोकांनी सीजेपीचं खूप बदनामी केली गेल्या 1 महिन्यापासून. आम्हाला आशा अशी होती की जर ऑलरेडी जे विद्यार्थी आहे ते जंतर मंतरमध्ये ऑलरेडी बसलेले आहे, ते लीडर ऑपोजिशननी तिकडे येऊन त्यांच्या आंदोलनांना समर्थन करावं. ते वेगळं आंदोलन सुरू करणं, तिकडे कॉल देणं, त्याचा काही कुठे काय परिणाम झालेला नाहीये. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की हे विद्यार्थी म्हणजे काय? विद्यार्थी म्हणजे आंदोलनजीवी नाही, विद्यार्थी म्हणजे भारताचे भविष्य. ज्या पद्धतीने पोलीस सर्व्हेलन्स यंत्रणेचा वापर करून, म्हणजे आज मुंबईमध्ये आम्ही पाहायला मिळालं की खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की घरातून तुम्ही ऑलरेडी एक म्हणजे फक्त काही हिस्ट्री नसताना, काही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही त्यांच्या घरी जातं, तुम्ही नोटिसेस इश्यू करता व्हॉट्सअपच्या माध्यमातून, म्हणजे 1000 पेक्षा जास्त. दिल्लीमध्ये तर आम्ही पाहतोच आहे की आज तर माहित पडलं की एनएसए त्यांनी इन्व्होक केलंय, म्हणजे पेलेट्स ते वापरताय. बघा, हे मोदीचं आणि भाजपचं हे जे उद्धटपणा आहे, हे उद्धटपणेचा जनता संतापली आहे. आणि भाजपचा उद्धटपणा आहे असं तुमचं म्हणणं आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी त्या ठिकाणी जाणं याच्यावरती आक्षेप घेतल्याचंही पाहायला मिळालं. भाई जगताप आपल्याकडे येतो. भाई, विद्यार्थ्यांच्या मागण्यांपेक्षा सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्यावरती सर्वाधिक भर यावेळेला या आंदोलनांच्या गोंधळामुळे होताना दिसतोय का? विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमकं कोण मांडणार? विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार? भाजप ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न करतोय, किंवा राजकीय मंडळी, सर्वच राजकीय पक्ष त्या ठिकाणी जंतर मंतरवरती जाऊन नेमकं काय प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करताय? विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? भाई जगताप. प्रथम आपल्याला विशाल एक गोष्ट सांगू इच्छितो. रुबिन आता जे काय म्हणत होते त्यांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि तुम्हाला सुद्धा एक गोष्ट सांगू इच्छितो. नीटच्या बाबतीमध्ये, सीबीएसईच्या याच्या बाबतीमध्ये जो काय गोंधळ झाला, नीटमध्ये परीक्षा रद्द झाल्यानंतर त्याला विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, त्याच्या पूर्वीपासून राहुल गांधीने ह्या देशाच्या तरुणांच्या भावना, विद्यार्थ्यांच्या भावना, हे ते सातत्याने, मग इतर राज्यामध्ये सुद्धा असेल, अगदीच म्हणायचं झालं तर राजस्थान असेल, बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम हे गेल्या 2 महिन्यापासून चालू होते. त्यामुळे रुबिन सारख्यांचं सर्टिफिकेट आम्हाला लागत नाही. मोका बघून काहीतरी चौका मारणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. राहिली गोष्ट, ह्या आंदोलनाची आज दिशा जी आपल्या समोर दिसते ती कसल्याही प्रकारे भरकटणार नाही. कारण हे कुठल्या तरी एका पक्षाचं आंदोलन नाही. ह्या देशाचं भविष्य, ह्या देशाचं भवितव्य आणि ह्या देशाचं खऱ्या अर्थाने आमच्या ह्या तरुणांचं भवितव्य, याचा हा प्रश्न देशातल्या तरुणांनी जंतर मंतरवर उभा केला आणि त्याला आज जवळजवळ 26-27 दिवस झाले. आणि म्हणून याच्यामध्ये राहुल गांधी गेले नाहीत आणि अमुक गेले नाहीत ह्यांच्या सर्टिफिकेटची काय कोणाला आवश्यकता आहे? असं आहे. आता विशाल, तुम्ही म्हणताना एक गोष्ट म्हणालात, तिथे राजकीय पक्ष जातात आहेत, राजकीय त्याला ते आंदोलनाला हे करतात आहेत काय, आंदोलनाचं काहीतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात आहेत. मला बाकीच्या पक्षाचं माहित नाही, परंतु मी काँग्रेसच्या भूमिकेबाबतीत ठाम सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून हा नीट पेपरचा हा जो काही गोंधळ झाला आणि ज्या पद्धतीने मुलांनी आत्महत्या केली, आपल्याला हे मी मुद्दाम सांगू इच्छितो, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत सुद्धा आहे. 2018 पासून गेली जवळजवळ 8 ते 10 वर्ष अशा पद्धतीने सातत्याने नीटच्या ह्याच्यामध्ये जी काय हे होते आहे, त्याचा तो पेपर फोडला जातोय की पेपर फुटतोय, हा आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं कारणच मुळात असं, धनदांडग्यांच्या मुलांना लाखो रुपये खर्च करून या सगळ्या ह्याची माहिती कोणतरी पुरवतोय का, असा संशय निर्माण झालेला आहे. गरिबाची मुलं आपल्या जमिनी विकून, आपल्या आयुष्यातलं
जे काय त्यांनी जमवलं ते सगळं डावावर लावून त्यांनी अभ्यास करायचा, त्यांनी त्याच्यावर परीक्षा द्यायच्या आणि त्या अचानक रद्द व्हायच्या आणि याच्यातून त्या धक्क्यातून जे काय 13 मुलांनी आत्महत्या केलेली आहे हा देश विसरू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही आंदोलनजीवी आहोत की नाही त्याची आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. परंतु या देशाची लोकशाही, या देशातलं जे आमच्या नागरिकांचे अधिकार आहेत, या देशातल्या लोकशाहीमध्ये जे काय आज आम्ही गेली 12-13 वर्ष पाहत आहोत, ह्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ज्या पद्धतीने आज इथे पायदळीत उडवलं जात आहे त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी, काँग्रेस यांनी आंदोलनं आज उभी केली नाहीत. गेल्या 12-13 वर्षापासून आम्ही आंदोलनं करतो आहोत. महिलांचे प्रश्न असतील, आपल्याला आठवत असेल, आपल्या देशाला आम्हाला सगळ्यांना तुम्हाला फक्त थांबवतो. प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया येते, थेट आधी ती पाहूयात, लगेच आपल्याकडे पुन्हा येतोय. जिन्होंने इस देश की आजादी की लड़ाई लड़ी और आज हम इसी देश में अपने ही बच्चों को मार रहे हैं. आज हम इसी देश में वो लोकतंत्र खत्म करने जा रहे हैं जिसके लिए ये लोग लड़े, जिसके लिए ये लोग शहीद हुए, जिसके लिए ये लोग शहीद होते हैं, जो ये वर्दी पहने हैं, जो आपकी सरहद पे खड़े रहते हैं. किस लिए? ताकि इनके बच्चों को पीटा जाए. क्यों? क्योंकि अपने एग्जाम्स के लिए अपनी परीक्षा में पेपर लीक हो रहा है, उसके लिए वो अपना अधिकार मांग रहे हैं कि न्याय मांग रहे हैं. इस्तीफे तक ये मुहिम जारी रहेगी. रक्षा मंत्री के इस्तीफे तक ये मुहिम जारी रहेगी. आपको प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. आणि का विद्यार्थ्यांनी हे सगळं सहन करावं, का त्यांच्या पालकांनी सहन करावं, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाई, यावरती देखील मला प्रतिक्रिया हवीच आहे. मात्र आज ज्यावेळेला स्मृतीस्थळाकडे तुम्ही रवाना होत होते, राहुल गांधी रवाना होत होते, त्यावेळेला घडल्या प्रकारावरती मला अगदी थोडक्यात प्रतिक्रिया, लगेच आपण सत्ताधाऱ्यांची देखील बाजू घेतोय. नक्की मी आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छितो, हे आंदोलन आमच्या विद्यार्थ्यांचं, देशाच्या भवितव्याचं आज जे आपण पाहत आहोत, आपल्याला आठवत असेल, आपल्या देशाच्या मुली ज्यांनी ह्या देशासाठी मेडल मिळवले त्या मंत्र्याच्या अत्याचाराच्या विरोधात इथेच बसल्या होत्या. तेही कसं चिरडून काढलं तुम्हाला माहिती आहे. याही मुलांचं आंदोलन चिरडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे. आज देशाचे पंतप्रधान, त्या कुंभकर्ण जसं झोपतो तसे झोपलेले पंतप्रधान 26 दिवसानंतर ट्विट करतात आहेत आणि मुलांच्या भवितव्याचं पाहिला पाहिजे. काय तुम्हाला कोणी विचारलं होतं का? तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्याच मंत्र्याने आज तुमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागितलाय आणि राहुल गांधीने हा राजीनामा आज नाही मागितला, जंतर मंतरवर बसल्यावर नाही मागितला, तर त्याच्या अगोदरपासून त्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. ज्या वेळेला मुली आपल्या ज्या खेळाडू बसले होते त्यावेळेला सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा त्यांनी मागितला होता. राहिली गोष्ट आताच्या आपण याचं जे म्हणत आहात, आपण एक लक्षात घ्या की प्रियंका गांधी म्हणाल्या त्या खरं आहे की ह्या देशासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं, ह्या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आज या मुलांच्या भवितव्यात आज त्या मुलांना ज्या पद्धतीने मारलं जात आहे, 150च्या पेक्षा जास्त मुलं त्या दिल्लीच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये, कुणाचा पाय तुटलाय, कुणाचा हात तुटलाय, कुणाचं डोकं फुटलंय. हे तुम्ही स्वातंत्र्याला 78 वर्ष झाल्यानंतर हे तुम्ही आमच्या नक्की भाई, मला काँग्रेसची भूमिका लक्षात आली. आज आपल्या शो मध्ये या संदर्भातली चर्चा सुरू असताना थेट दिल्लीमध्ये काय चालू आहे, स्मृतीस्थळावरती काय चालू आहे, याची दृश्य देखील तुम्हाला थेट प्रक्षेपणात पाहायला मिळतात. समीर बाकरे आपल्याकडे येतो. आपचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकलं, काँग्रेसचं काय म्हणणं आहे हे तुम्ही ऐकलं. मात्र समीर बाकरे, मला सांगा, आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी झाले म्हणून विद्यार्थ्यांच्या मागण्या दुय्यम ठरतात का? मला सांगा ना, गेल्या कित्येक दिवसांपासून हे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलनं करताना दिसत आहे. आज पंतप्रधान ज्या वेळेला आश्वस्त करतात की फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हे सगळं सोडवलं जाईल, हा फास्ट ट्रॅक यायला इतका उशीर का झाला? फास्ट ट्रॅक संदर्भामध्ये या आधी निर्णय घेतला असता तर आज देशाला ही आंदोलनं पाहावी लागली नसती, विद्यार्थ्यांना मार खावा लागला नसता आणि इतका प्रश्न चिघळलाच नसता जर वेळीच धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीत काही निर्णय झाला असता. समीर बाकरे, बघा विशालजी, मला एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की जी नीटची परीक्षा आहे ती जी पेपर लीक झाला ते सरकारने पुढे आणलं ना. आणि फास्ट ट्रॅक जे आहे ते फास्ट ट्रॅक एन्क्वायरी झाली, सीबीआय एन्क्वायरी झाली, त्याच्यात जे 13 लोकांना एसआयटीने पकडलं, त्यांना त्यांच्या आरोपपत्र दाखल होतं आणि आता फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना शिक्षा होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळण्याचा प्रश्न आहे ते आम्हाला जेव्हा कळलं
तर तेव्हा तर आम्ही री एक्झाम घेतली आणि ती री एक्झाम सक्सेसफुल झाली. 11 लाख लोक विद्यार्थी त्याच्यात पास झालेले आहे. तर पहिला प्रश्न आहे. आणि मला असं सांगायचं आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचं राजकारण करतात आहे, यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. म्हणजे आप पार्टी, काँग्रेस पार्टी तिकडे, समाजवादी पार्टी इकडे, महाराष्ट्रात उभाटा यांची स्पर्धा लागली आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलन कोण हायजॅक करतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 मध्ये जेव्हा आपली घटनाचं त्यांचं समारोपीय भाषण होतं त्याच्यात काय म्हटलं होतं, त्यांनी म्हटलं होतं ग्रामर ऑफ म्हणजे अराजकता जे आहे ते तुम्ही हे नाही घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की तुम्ही आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत करा. आंदोलनाला हिंसा जर केली तर त्याच्यात तुम्हाला कुणी केली हिंसा? ग्रामर ऑफ अनार्की झालं. हिंसा कोणी केली? कसं ऐकून घ्या ना. ऐकतोय ना. दुसरी गोष्ट अशी आहे की आज भाई येतो. योगेंद्र यादव आयडिओलॉग जे आहेत ते सीजेपीचे आणि राहुल गांधींचे फार जवळचे आहे. ते असं म्हणतात की डेमोक्रेसीचं फ्युचर आता संसदमध्ये नाही सडकवर येईल आणि आम्हाला आता रेझिस्टन्स करू, आम्ही इलेक्शनमध्ये बिलीव्ह नाही करणार. तर मला काँग्रेस पार्टीला विचारायचं आहे की ते या आयडिओलॉजीला सबस्क्राईब करतात का? बघा, प्रधानमंत्री मोदीजींनी इतके रिफॉर्म्स केले. IIT, IIM, मेडिकल कॉलेज, युनिव्हर्सिटी 2014 ते आतापर्यंत डबल झाल्या ना. आज मला सांगा, एज्युकेशनचं बजेट काँग्रेसच्या काळात 8,000 कोटी होता, ते 1,40,000 कोटी झालाय. तर इतके रिफॉर्म्स केले आणि स्टुडंट्सच्या चर्चा करायला तयार आहे, संसदेत सरकार चर्चा करायला तयार आहे. तुम्ही एक्सपोज करा ना, तुम्ही सरकारला एक्सपोज करा. मला बोलू द्या ना. ऑलरेडी ऐकलं. हे जबाबदारी कुणाची? विशालजी, जबाबदारी कुणाची? बोलू द्या. नीट पेपर समीर बाकरे, मी आपल्याला पूर्ण वेळ देतोय. त्यांचा प्रश्न एवढाच आहे की सरकारने हे सगळं उत्तरांती केलेलं नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा का? रुबेनजी, आपण आता उत्तर घेऊयात. समीरजी पूर्ण करा. विशालजी, या चर्चेला काही अर्थ नाही जर मला सतत हे मध्ये मध्ये तुम्ही बोला ना. समीरजी बोला. बघा, काँग्रेस पार्टी आज त्यांना असं वाटतं भाई येतोय आपल्याकडे. आंदोलनाचं क्रेडिट कोणी घेऊन जात आहे म्हणून राहुल गांधी मैदानात उतरले. अरे, काँग्रेसच्या काळात राजस्थानमध्ये 19 मधनं 17 पेपर लीक झाले, कितीतरी पेपर लीक झाला. शेवटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2017 मध्ये एनटीए बनवली. एनटीएने 275 परीक्षा आतापर्यंत घेतल्या आणि 6.5 करोड विद्यार्थी आता त्यापर्यंत बसले आहे. आता 3च महिन्यात सीईयूटी आणि एक युजीसीची परीक्षा घेतली, त्याच्यात 13-14 लाख लोक बसले होते, 6-7 लोक बसले, ती पण सक्सेसफुल झाली. आणि नीटचे पेपरचे जे गुन्हेगार आहे काँग्रेस पार्टीच्या एका मोठ्या परिवाराशी संलग्न निघाले. त्यांचा म्होरक्या कोण होता? तो मोठेगावकर सर होते. त्यांचा कोणाशी संबंध आहे जग जाहीर आहे. तर मला असं म्हणायचं, सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याची गंभीर आहे. आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार. सरकार गंभीर आहे म्हणता तुम्ही, आणि तुम्ही राजीनामा देताय. जबाबदारी कुणाची आहे? शिक्षा मंत्री कोण आहे? प्रधानमंत्री कोण आहे? पंतप्रधान कोण आहे? चर्चेपासून का पळताय? तुम्ही चर्चेपासून का पळताय? सरकारला तुम्ही राजीनामा द्या, त्यावर सखोल चर्चा होऊ द्या. राजीनामा म्हणजे बघा, तुम्ही स्टुडंटचं भविष्य वेठीस धरून अशी चर्चा नाही होत. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करायला तयार आहे. अण्णाजींचं आंदोलन होतं तेव्हाही त्यांनी एक लोकपालचा मसुदा दिला होता. समीरजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल. विकास लवांडेंना मला पुढचा प्रश्न आहे, या राजकारणामुळे आंदोलनाला ताकद मिळते की मूळ उद्देश कमकुवत होतो? कारण काय झालं की राष्ट्रवादीचे देखील ज्येष्ठ नेते दिल्लीमध्ये जातात. काय, एका बाजूला सीजेपीच्या नेत्यांची भेट घेतात, त्यानंतर लगेचच आंदोलनासंदर्भात बोलतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन भेटतात. मला सांगा, देशातल्या विद्यार्थ्यांनी या राजकारणाविषयी किंवा राजकीय चित्राविषयी नेमका काय अर्थ काढायचा? म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सगळं सुरू आहे की राजकारणासाठी सगळं सुरू आहे? आंदोलनाला ताकद मिळते की मूळ उद्देश कमकुवत होतो? विकासजी. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे आहेत बाकरे, त्यांनी संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. खरं तर त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. बाकरेंना मला सांगणं आहे आपल्या माध्यमातून भाजपाच्या लोकांना की तुमचं जेव्हा संविधान आलं 1950 साली, तेव्हा त्या संविधानाच्या ज्यावेळी प्रसिद्धी झाली, स्वीकारलं गेलं, तेव्हा RSSच्या ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये RSSच्या विरोधात, आपलं संविधानाच्या विरोधात सातत्याने लिखाण केलेलं आहे. जाहीरपणाने संविधान नाकारलेले RSSने ऑर्गनायझरचे मुखपत्र काढून बघा तुम्ही. त्यावेळेस तुम्ही तिरंगा झेंडा नाकारला, संविधान नाकारलं, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. राहिला प्रश्न की आमच्या पक्षाचे नेते दिल्लीत आंदोलकांना भेटले. आंदोलकांना भेटणं नव्हे, नुसतं आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने, महाराष्ट्रात सुद्धा संभाजीनगर असेल, पुण्यातल्या तुम्हाला आठवत असेल
स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नावर रात्रीचे 1 वाजता आदरणीय पवार साहेब पुण्यामध्ये एक मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनात गेले होते मुलांच्या. रोहित दादा पवार आमचे सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रत्येक ठिकाणी सहभागी आहेत, नेतृत्व करतायत, मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करत असतात. दिल्लीत सुद्धा आमच्या पक्षाचे नेते तिथं आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्या दिवशी सोनम वांगचूक यांची भेट घेतल्यानंतर काल परवा पवार साहेब गेले. पवार साहेबांना आंदोलनाच्या स्थळापर्यंत जाऊ दिले नाही, बॅरिगेड्स लावलेले होते. आणि मग पवार साहेबांनी तोच विषय घेऊन जे विद्यार्थ्यांच्यावर अमानुष पद्धतीने जो लाठीचार्ज झाला, मुलांना प्रचंड मारहाण झाली, त्या सगळ्या घटनेचं आणि विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी पवार साहेब शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन, हे 2 प्रश्न घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटले. हे गैर आहे का? लोकशाहीमध्ये प्रधानमंत्र्यांकडे समन्वय साधणं, भेटून आपलं निवेदन देणं, विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं सांगणं, शेतकऱ्यांचं सुद्धा आंदोलन दिल्लीत चालू आहे, ते गाऱ्हाणं सांगणं किंवा निवेदन देणं, चर्चा करणं प्रधानमंत्र्यांशी हे गैर नाहीये, हे त्याला पूरक आहे, हे लक्षात घ्या. परंतु ज्यांना राजकारण वाईट आहे असं वाटतं, राजकारण म्हणजे काय हो? भारतीय जनता पार्टीने गेली 4-5 दिवस सातत्याने आंदोलकांच्या विरोधात, विद्यार्थ्यांच्या विरोधात प्रति आंदोलन उभं केले, काँग्रेसच्या विरोधात प्रति आंदोलन उभं केले, मोर्चे काढतात भारतीय जनता पार्टीची लोक. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत नाहीत, विद्यार्थ्यांच्या विरुद्ध लढतायत. कुठे गेली तुमची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद? त्यांना हे प्रश्न कळत नाहीयेत का? त्यांना माहित नाही का अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला की फक्त त्यांना आरएसएसचं तत्वज्ञान सांगितले का, फक्त हिंदू राष्ट्र करायचे एवढंच सांगितलेलं आहे अभाविपच्या पोरांना? त्यामुळं जे काही राजकारण 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 म्हणतो, राजकारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करायचं नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करायचं नाही, महिलांच्या अत्याचाराबद्दल करायचं नाही, लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल करायचं नाही, किंवा महागाईबद्दल करायचं नाही, बेरोजगारीबद्दल करायचं नाही. मग राजकारण करायचं कशावर? तुम्हाला आठवत असेल 2013-14 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार जेव्हा पायउतार झालं, त्यावेळेस या शिक्षणामध्ये बजेटमध्ये 4.5% तरतूद होती. आणि आज आपण जर 2025-26च्या बजेटमध्ये तरतूद पाहिली तर अवघी 2.5 आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी निधी बजेटमध्ये ठेवलेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीला शिक्षणाचं काही देणं घेणं नाही, शिक्षणाचं काही महत्व नाही, त्यामुळेच त्यांनी बजेटमध्ये तरतूदच करून ठेवलेलं आहे. 2.5% महाराष्ट्रातलं आणि देशातलं शिक्षण कसं करणार आहोत आपण? आज जे काय आंदोलनाचा वनवा पेटलाय, हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, कुठल्याही राजकीय स्वरूपाने आंदोलन नाही. भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने युवक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, पालक उतरलेले आहेत. इथं कुठल्याही एका म्हणजे विकासजी, सर्वसामान्य विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असलेला उद्रेक समोर येतो असं आपल्याला वाटतं. भाई जगतापांना मला विचारायचं आहे, भाई मगाशी तुम्ही ऐकलं असेल की ज्यावेळेला समीर बाकरे यांनी भाजपची बाजू मांडून सांगितलं, सगळं काही सांगितलं, आणि थेट तुम्ही सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते संसदेमध्ये या मुद्द्यावरती ऍज पर लॉ चर्चा करण्यासाठी तयार नाही, त्यामुळे चर्चा होत नाही, हा आरोप तुम्हाला पटतो का? म्हणजे चर्चेला सरकार तयार आहे, विरोधी पक्ष नाही, हा मुद्दा मला जरा सांगा. आपल्या विशाल आपल्याला मी त्या मुद्द्यावर बोलतो, पण त्याच्या अगोदर विकास लवंडे जे म्हणाले ते खरं आहे का? यांचा संबंध भारतीय राज्यघटनेशी, आमच्या संविधानाशी काय यांचा संबंध ज्यांनी नाकारलेला आहे? आमच्या तिरंग्याशी यांचा काय संबंध, ज्या तिरंगा यांनी नाकारलेला आहे? कसलं नाक वर करून बोलतानाही या लोकांना शरम कशी वाटत नाही? मला मोठं आश्चर्य वाटतं. खोटं बोलायचं, जे जोरदार बोलायचं आणि तेच फक्त हे करायचं, हे सगळे शिकले नरेंद्र मोदींजींकडनं. करायचं काही नाही, गप्पा मारायच्या, मोठे मोठे आश्वासनं द्यायची, मोठी मोठी भाषणं करायची आणि काही करायचं नाही. हेच या देशाने गेल्या 12-13 वर्षात पाहिले. आता आपण महत्वाचा मुद्दा जो उपस्थित केला त्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिलं, जेव्हा आपलं सदन सुरू झालं, पार्लमेंट जेव्हा सुरू झाली, सगळ्यात प्रथम विरोधी पक्षनेते राहुल गांधी उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, नीट परीक्षा असो, या ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये झालेला जे काय अनियमितता असेल त्याच्या पेपर फुटीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे. हे त्यांनी आपल्या संसदेचे हे जे आहेत अध्यक्ष जे आहेत बिर्ला, ओम बिर्ला यांना त्यांनी सांगितलं. ओम बिर्लांचं उत्तर सांगतो, हे रेकॉर्डवर आहे बरं का, हे जे महाभाग इकडे बसलेत ना त्यांना म्हणावं जरा जाऊन ते रेकॉर्ड चेक करा. तेव्हा ओम बिर्ला असं म्हणाले कि मुझे सरकार को पूछना पडेगा. क्यों भाई? सरकारनं विचारणार देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षाला, जो आमचे कस्टोडियन आहेत, आमच्या लोकशाहीचे कस्टोडियन आहेत, या देशाच्या लोकशाहीचे कस्टोडियन आहेत,
त्यांना सरकारला कशाला विचारायला पाहिजे? त्यांनी आदेश देणं अपेक्षित होतं की होय, हा विषय अतिशय गंभीर आहे, महत्वाचा आहे आणि मुलं तिकडे बसलेली आहेत, देशाचं भविष्य तिकडे बसलेलं आहे आणि त्यांची ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केला जातोय, पोलिसांमार्फत त्यांच्यावर ज्या पद्धतीने हे केलं जात आहे किंवा भाजपचे तथाकथित हे सगळे जे पुढारी आहेत हे ज्या पद्धतीने ते काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत त्याची चर्चा होणं गरजेचं होतं. त्यामुळे हे अशी जी मंडळी येते ना त्यांना असं पाठ पडवून पाठवलं जातं. हा त्यांचा दोष नाही, हा त्यांच्या संघटनेचा दोष आहे. समीरजी बघा ना, आता कधीही विरोधक तयार आहेत चर्चेसाठी, आपली तयारी का नाही? विरोधी विशालजी कधीही त्याच्यापासून दूर झालेले नाहीत. भाई, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर घेतो. विकासजी आपल्याकडे येईल, रुबेनजी आपल्याकडे येईल. पंतप्रधान पळतात. समीरजी बोला. विशालजी बघा, भाई जगताप खूप सिनियर नेते आहेत महाराष्ट्राचे. त्यांनी संविधानाचे धडे असे घेतले की त्यांच्या पार्टीने इमर्जन्सी लावली आणि संविधानाची पायमल्ली केली. तर हे आम्हाला संविधानाचे धडे न शिकवलेले बरे. दुसरे विकास लवंडेजी आहे, त्यांनी संविधानाचे धडे जर भाईंकडनं घेतले असतील आणि आपल्या पार्टीची लाईन पहिले समजून घ्या आणि मग संघावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोला. तिसरं कसं आहे विशालजी, आम्ही संसदेत चर्चा करायला तयार आहे, आम्ही सगळ्या गोष्टींसाठी चर्चा करायला तयार आहे, पण यांना हे उत्तर द्यायचं नाही की संसदेत हे चर्चा करायला का तयार नाही. आणि मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो, हे का करायला तयार नाही, कारण यांना हे समजेल की काँग्रेसच्या काळात प्रत्येक पेपर ऑलमोस्ट लीक झालेला आहे. 17 राजस्थानमध्ये झाले, कितीतरी केंद्रीय परीक्षा लीक झाले, आता तेलंगणामध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, झारखंडमध्ये झालं, पंजाबमध्ये झालं. आणि तिथे कसं स्टुडंटची डील करता, इथे कसं आहे नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त युवकांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सगळीकडे स्टार्टअप आहे, सगळीकडे सगळ्या क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटी आहे, यांना काही दिसत नाही. आणि आज असं म्हणतात आहे की बॉब सरकार तयार नाही आहे. आज किरण रिजिजूने पहिल्या दिवशी सांगितलं ना की आम्ही चर्चा करायला तयार आहे, तुम्हाला चर्चेला आमंत्रण दिलं, प्रधानमंत्री मोदीजींनी आमंत्रण दिलंय. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी राहुल गांधींनी मागणी केली होती की आणि चर्चा बघा. अरे मला बोलू द्या ना, मला बोलू द्या भाईजी, मला बोलू द्या ना, मला बोलू द्या, मला बोलू द्या, धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री आहे की नाही, त्यांची जबाबदारी आहे की नाही, त्यांच्या खात्याची जबाबदारी आहे की नाही, पंतप्रधानांची जबाबदारी आहे की नाही, हे कधी राजीनामा देत आहे? तुम्ही राजीनामा द्या. त्याच्याचकडे मी येतो. बघा, धर्मेंद्र प्रधानजींनी 2021 पासून इतके रिफॉर्म्स केले एज्युकेशनमध्ये आणि त्यांनी प्रत्येक परीक्षा जी आधी लीक व्हायची त्याच्यात एनटीएच्या थ्रू. आणि मला सांगा 2024 मध्ये राधाकृष्णन कमिटी होती, जे इस्रोचे चेअरमन होते, त्याच्यात IIT IIMचे सगळे लोक होते. त्यांनी जे सजेशन दिले ते तंतोतंत इम्प्लिमेंट केले. आणि काय उत्तर देत आहे? प्रश्न थेट आहे, प्रश्न सोपा आहे. नीट परीक्षा, नीट UG परीक्षा पेपर फुटीचा जबाबदार कोण आहे? बाबा, मी पेपर फुटीवर येतोय. नाही, पेपर फुटीचा जबाबदार कोण आहे तुम्ही सांगा ना. एक प्रश्न आहे. तुम्ही ओरडू नका ना, तुमच्यावर जास्ती ओरडू शकतो मी, मला उत्तर देऊ द्या ना. समीरजी, मूळ मुद्द्यावरती की विरोधकांचा आणि विद्यार्थ्यांचा एकच रोष आहे सातत्यानं की स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा देण्यासाठी इतका वेळ का? बघा, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः घोटाळा उघडकीस आणलेला आहे. याच्यात सरकारचा कोणी मंत्री किंवा सरकारचा कोणी अधिकारी नाही आहे, सगळे प्रायव्हेट लोक आहे. सरकारने याची चौकशी केली आहे, सीबीआय कडनं SIT लावली आहे. जर सरकार एवढी प्रोएक्टिव्ह आहे तर काँग्रेस पार्टी आणि शरद पवार पार्टी आणि आपले झोपले होते का? सरकारने स्वतः एज्युकेशन करत नाही. हे कोणी आणलं? हे सीबीएसईच्या पूर्ण फ्रेमवर्क मध्ये जे त्रुटी होत्या आणलं आणि त्याच्यासाठी तुमच्याच नेत्यांनी त्यांना पाकिस्तानचा एजंट म्हटलं. काय म्हणताय तुम्ही? प्रोएक्टिव्ह तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही काहीच केलं नाही. तुमच्यामुळे 20 मुलांना, 20 तरुणांना, 20 विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमावा लागला. अरे त्याच्याबद्दल संवेदनशील आहे, सहानुभूती आम्ही. जबाबदारी तुमची आहे, जबाबदारी सरकारची आहे. बोलत कसं विचारली, काय डिबेट आहे यांचं? समीरजी, मला एक सांगा, त्यांचा थेट प्रश्न आपल्याला. भाषण कशाला देत आहे? तुम्हाला प्रश्न विचारला की जबाबदार कोण आहे पेपर फुटीला, तुम्ही उत्तर द्या. समीरजी, मला एक सांगा, धर्मेंद्र प्रधान यांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही सांगितलं. चला, देशातले विद्यार्थी आणि जनता ते ऐकूनही घेईल, मात्र राजीनाम्या संदर्भामध्ये लागणारा वेळ, विद्यार्थ्यांवरती होणारे हल्ले, त्याचबरोबर विरोधकांना आज रस्त्यावरती उतरावं लागतंय, ही परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? बघा, विद्यार्थ्यांच्या वर झालेले हल्ले तुम्ही बघू शकता. 118 पोलीस पण इंजुअर्ड झाले. विद्यार्थ्यांच्या जे रूपात काही 5%, 10% विद्यार्थी आहेत त्या आंदोलनात, बाकी सगळे गुंडे होते ते बिअरच्या बाटल्या घेऊन, दगड घेऊन, लाठा घेऊन पोलिसांवर हल्ले करत होते. 500 मीटर संसदच्या जवळ होते. पोलिसांना लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जी ऍक्शन, सौम्य लाठीचार्ज झाला आणि पोलीस 118 जर म्हणजे इंजुअर्ड आहेत
तुम्ही समजू शकता काय पोलिसांनी काय म्हणजे 118 इंजुअर्ड असेच झाले का? त्यांच्यावर पण हल्ला झाला. आज पोलिसांचं एक विदारक चित्र. तुम्ही काश्मीर सारखं पेलेट्स वापरले विद्यार्थ्यांवर, पण तुम्ही पेलेट्स वापरले, तुम्हाला लाज वाटत नाही? विद्यार्थ्यांची चर्चा करावी. रुबेनजी, समीरजी, याच मुद्द्यावरती मला विकास लवांडे आपल्याकडे यायचंय. विकासजी मला एक सांगा, आज पोलिसांबद्दल यावेळेला बोलतात समीर बाकरे, मात्र पोलिसांचं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळालं. पोलिसांनी एका विद्यार्थ्याला, जर तू शांत बसला नाही तर काय कारवाई करणार, तुझ्यावर कुठली कारवाई केली जाईल, या संदर्भातला व्हिडिओ अक्षरशः डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा होता. विकासजी, हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटलं? अहो, आज जो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही सांगितलेला, तो पोलीस डायरेक्ट म्हणतोय की तुम्ही जर काय केलं तर तुमच्या खिशामध्ये आम्ही पावडरची पुडी ठेवू. म्हणजे ड्रग्सचं इथे जे काय वाटप करतंय, मला वाटतं पोलिसांच्या मार्फतच महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने लक्षात येतंय की या ड्रग्सचे माफिया पोलिसच असावेत आणि त्याला गृह खातं जबाबदार नाहीये का? दुसरा मुद्दा, नागपूर असेल किंवा जंतर मंतर असेल, मुंबई असेल, जो लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये अनेक पुरावे पुढे आले की जी काठी होती त्या काठीला पुढे खिळे ठोकलेले होते. खिळे ठोकलेले ठरलेलं आहे. पोलिसांनी काठ्या मारल्या आणि त्याच्यामध्ये अनेक एका मुलीचा मृत्यू झाला. हे जे सांगतायत 118 लोकांना, मी तुमच्यामध्ये बोललो नव्हतो. विद्यार्थ्यांची माती नका बडकवू, विद्यार्थ्यांची माती बडकवू नका. विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार आहे. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन द्या ना. नुसते तुम्ही अराजकता फैलवण्यासाठी लोकांची माती बडकवताय, याला काही अर्थ नाही. विशालजी, मी त्यांच्यामध्ये बोललो नाही. नक्कीच विकासजी, आपण बोला, आपला मुद्दा पूर्ण करा. समीरजी, मी आपल्याकडे त्यांच्यामध्ये बोललो नाही. त्या माणसाला जरा चर्चेचे नियम सांगा. मुद्दा असा आहे की दिल्लीमध्ये एक मुलगी मृत्युमुखी पाडली पोलिसांच्या मारहाणीमध्ये. त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. अनेक मुलं जखमी झालेले आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत आणि तिथे पोलिसांच्या त्या गणवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचे, आरएसएसचे, बजरंग दलाचे अनेक गुंड घुसलेले होते. त्यांनी तिथे गुंडागर्दी केलेली होती. ही तिथे आता कुठेही लपून राहिलेली नाहीये. अनेक व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीने पोलिसांच्या माध्यमातून आणि अमित शहांच्या आदेशानुसार ही सगळी गुंडागर्दी केलेली आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी आज सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. काल सुद्धा केले, परवा सुद्धा केले. आजही नागपूरमध्ये काय झालं बघा, मुंबईमध्ये काय झालं बघा. सगळीकडे देशभरामध्ये प्रत्येक शहरामध्ये आंदोलन मोडीत काढण्यासाठी अमित शहानी गृह खात्यामार्फत मिलिटरी प्राचारण केली. मिलिटरीचं काय कारण आहे? इतकं काय अनगोंदी माजली का इथे? आणेबाणी लागली का महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये? आणि महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे पोलीस आज अमित शहा सांगतील तसं गुंडागर्दी करत आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे आता शांत होणार नाही. आज ह्या संतापाची लाट जी आहे ना, ती महाराष्ट्रात, भारतात कानाकोपऱ्यात आहे, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आहे. आणि भारतीय जनता पार्टी प्रति आंदोलन करते. त्यांना जराही जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. हे खुशाल म्हणतात की धर्मेंद्र प्रधान त्याला जबाबदार नाहीयेत. मग जबाबदार कोण? पाकिस्तानचे प्रधानमंत्री जबाबदार आहेत का? की अफगाणिस्तानचे प्रमुख जबाबदार आहे का? कोण जबाबदार आहे? विकासजी, उत्तर घेऊयात. समीरजी बोला थोडक्यात, पुढच्याही मुद्द्यांकडे जायचं आपल्याला. बघा, मी तुम्हाला हेच म्हणतो, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे राजकारण करू नका. विद्यार्थ्यांच्यासाठी भविष्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन द्या ना. तुम्हाला संसदेत काही सजेशन द्यायचे आहे. अरे तुम्ही आता चूप बसा ना विकासजी, तुम्ही चूप बसा आता. तुम्हाला बोलण्याचा अधिकार जसा आहे तसा मलाही आहे. समीरजी, थोडक्यात उत्तर द्या मला सरकारकडून. मला असं म्हणायचं, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जी चर्चा करायची असेल, रस्त्यावर असेल, विद्यार्थ्यांची असेल, संसदेत असेल, सरकार करायला तयार आहे. आणि जर कोणी हिंसा करत असेल तर लॉ अँड ऑर्डर तर मेंटेन करावं लागेल ना. म्हणजे काय अराजकता फैलायची का? म्हणजे यांना काय करायचं आहे? हिंसा घडवायची आहे का देशात? यांचे नेते सारखे इतकं बरोबर तुम्ही हल्ला करायचे, सारखी क्रांती घडवायची आहे. युवकांची माती नका भडकू, त्यांच्या भविष्याशी खेळू नका. तुम्ही आपलं राजकारण करत राहाल. त्यांचं अरे तुम्ही तुमच्याच गुंडे, भाजपचे गुंडे, आरएसएसचे गुंडे, सिव्हिल क्लोथ घालून लाठीमध्ये खिला असलं, नेल असलं. एनईटीची परीक्षा लोकांनी दिली. 11 लाख विद्यार्थी त्याच्यात पास झाले. धर्मेंद्र प्रधान कधी राजीनामा देत आहे? बस, अरे जेन्युइन स्टुडंट मोदी सारखं वागू नका. हे मोदीचं भाषण नाही. आम्ही चर्चा करायला मला प्रश्न विचारला गेला, तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. पण हे जे तुम्ही स्पर्धात्मक राजकारण करताय, काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी आणि तिकडे सीजेपी यांच्या विपक्ष जाऊ द्या. जनतेने तुम्हाला प्रश्न विचारलाय. करताय विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी नाही. बरं, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भामध्ये सगळ्यांना कळकळ असल्याचं सगळेच राजकीय पक्ष म्हणतात. मात्र ज्या वेळेला आपल्या देशामध्ये
ही आंदोलनं होतात, त्या आंदोलनांना काही चौकटी असतात, त्या चौकटींचं कुठेतरी उल्लंघन होतंय का आणि मग राजकीय रणकंदन माजतं का, या विषयावरती आपण या सर्व मान्यवरांबरोबर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. एका विद्यार्थ्यांचं आंदोलन की राजकीय रणकंदन या महत्वाच्या विषयावरती चर्चा करत असताना पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. मात्र सुरुवातीला आज दिवसभरात काही सेलिब्रिटींनी देखील त्या ठिकाणी जाऊन आपला पाठिंबा दर्शवलेला त्या संदर्भातल्या अगदी मोजक्या प्रतिक्रिया पाहूयात, प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहूयात. जो होना है होगा, नो प्रॉब्लम, बट मैं चुप नहीं बैठ सकती. ये आदमी सिंगल हैंडेडली, ऑफ कोर्स विद द कॉकरोच जनता पार्टी, मैं इस देश के युवाओं को मतलब बधाई देना चाहती हूँ कि उन्होंने अपनी आवाज उठाई, सच के लिए, कुछ अच्छे के लिए लड़ रहे हैं. पर कोई सुन क्यों नहीं रहा? यू नो, नोबडी केयर्स. कोई कुछ डायलॉग नहीं खोल रहा, कोई कुछ बात नहीं कर रहा, कोई इनको मतलब इनकी तरफ मुड़ के देख भी नहीं रहा है. एंड दैट्स व्हेन आई डिसाइडेड कि मैं भी क्यों चुप हूं. मैं भी तो इस देश की युवा हूं, मैं भी इस देश का भला चाहती हूं. मैं कोई एंटी नेशनल नहीं हूं. अगर पेपर लीक हुए हैं और बार बार हो रहे हैं तो किस वजह से हो रहे हैं, और अगर उसी इंसान की वजह से हो रहे हैं तो आप उनसे इस्तीफा मांगिए. सेकेंडली, डरने की बात यह है कि यही डॉक्टर हैं जो कल को हमारा इलाज करेंगे, मेरे माँ बाप का इलाज करेंगे, मेरे होने वाले बच्चों का इलाज करेंगे, मेरा इलाज करेंगे, और मेरे बच्चों को भी पढ़ाई करनी है, इन्हीं एंट्रेंसेस में जाना है. तो इट्स अबाउट द फ्यूचर एंड इट इज फॉर द किड्स. अब होता क्या है, मेरे जैसे कई लोग हैं जो करना तो चाहते हैं, इस प्रोटेस्ट के साथ शामिल होना चाहते हैं, साथ देना चाहते हैं, पर वो किसी भी पॉलिटिकल पार्टी के साथ अलाइन नहीं होना चाहते. तो मुझे लगता है कि कोई भी ऐसी जगह पे ऑर्गेनाइजेशन हो रही है किसी प्रोटेस्ट की जहां पे सिर्फ किड्स हैं, टीनेजर्स हैं, तो प्लीज हमें याद करिए. मेरे जैसे और भी लोग होंगे जो वहां आना चाहते हैं. मैंने अभिनय के बारे में सबसे ज्यादा जो सीखा है वो उन बच्चों से, उन तालिब इल्म से जिन्हें सिखाने की कोशिश मैंने की है. मेरी पूरी हमदर्दी उनके साथ है. मैं उन्हें हजार हजार हर सांस के साथ दुआएं देता हूं और हर टीचर्स डे पर उन्हें सलाम करता हूं. इन सब बच्चों से मैं कहना चाहता हूं कि हिम्मत ना हारें. बहुत से लोगों की हमदर्दी आपके साथ है, बहुत से लोग आपके साथ हैं. आप लड़ते रहें. मुझे हमारे मुल्क की युवा पीढ़ी से हमेशा उम्मीद रही है और अब वो उम्मीद और उजागर हो गई है. मेरी नजर में छात्र आंदोलन समाज की सबसे सच्ची आवाज होती है. उनमें कोई स्वार्थ नहीं होता, उन्हें बस अपनी भविष्य की चिंता होती है, अपने अधिकारों की बात होती है और देश को बेहतर बनाने का सपना भी होता है. इसीलिए मैं दिल से आपके साथ हूं. लेकिन एक बात और मैं आपसे बड़े भाई की तरह कहना चाहता हूं. जब आपके आंदोलन में बाहर के लोग घुसने लगते हैं, राजनीतिक अवसरवादी, हर आंदोलन में अपनी मौजूदगी दर्ज कराने वाले लोग या ऐसे तत्व जिनका मकसद आपका मुद्दा नहीं बल्कि अपना एजेंडा होता है. स्टूडेंट प्रोटेस्ट चल रहा है. मैं यहाँ किस लिए आऊँ? बस रिसेंटली आपने चार दीवारी के साथ, आपने चार दीवारी के साथ अभी हो गया. काहींना या ठिकाणी खुलेपणानं बोलायचंय, कुणीतरी सल्ला देताना दिसतंय, कुणाला त्यावरती भाष्य करायचं नाहीये. हीच परिस्थिती सर्वसामान्य जनतेची देखील होतीये का? पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. रुबेनजी, लोकशाहीमध्ये आंदोलनं आणि राजकारण यांच्यातील मर्यादा कुठे आखली गेली पाहिजे? बघा, हे जे आंदोलन आहे ते आंदोलन पूर्णपणे शांततेने चाललंय आहे, अहिंसेने चाललंय. कुणी काय हिंसेचा म्हणजे जे आंदोलनकारी आहे त्यांच्याकडून काय हिंसा झालेली नाही. तुम्ही पूर्ण क्रोनॉलॉजी पहा. हे भाजप शब्द वापरतो ना, क्रोनॉलॉजी पहा. हे रॅपिड ऍक्शन फोर्सची लोक तिकडे सिव्हिल क्लोथ्समध्ये बॅच लोकांनी काढलं, त्यानंतर त्यांनी बर्बरतेने हल्ला केलं, लाठीचार्ज झाली. काही म्हणजे वॉटर कॅनन होतं, वॉटर कॅनन अजिबात वापरले पण नाही गेले. म्हणजे तुम्ही बघा, हे भाजप जे आहे त्यांना काहीतरी दाखवायचं आहे की कुठेतरी हा आंदोलन भरकटता आहे, हिंसा, आणि जे एक विद्यार्थी आहे हिंसा करताय आणि म्हणून हिंसेला दाबण्यासाठी ते बळाचा प्रयोग करताय. पण तसं अजिबात झालेलं नाही. तुम्ही मुंबईत बघा, मुंबईत असं पहिल्यांदा झालंय. मी अण्णा आंदोलन पासून आम्ही आंदोलन करतोय तेव्हा पण
जे मुंबई पोलीस होती ते खूप कोऑपरेटिव्ह होती. कधी त्यांनी असं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेलं नाहीये. पण आज आम्ही मुंबईमध्ये पाहतो की हजार मुलांना, हजार विद्यार्थ्यांना नोटिसेस पाठवले व्हॉट्सअपच्या माध्यमाने, आणि ते ऑफिसर्स त्यांच्या घरी गेले, त्यांना थ्रेटन केलंय की तुम्ही उद्या पार्टिसिपेट तुम्ही व्हायचं नाहीये. म्हणजे हे भाजपला म्हणजे काय चाललं काय आहे देशात. बरोबर रुबेनजी, त्यावेळेला झालेल्या आंदोलनांचा, तिथल्या मंचाचा वापर देखील राजकीय पार्टी स्थापन करण्यामध्ये आपनं केला नाही का? भाई, विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नांवर राजकारणाऐवजी सर्वपक्षीय सहमती शक्य होईल का? एक गोष्ट विशालजी, आपल्याला सगळ्यांना हे जाणणं गरजेचं आहे. मला खरं तर आम्ही फार चिल्लर आहोत, मान्य आहे आम्हाला. जे विचारवंत आहेत त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की ज्या पोलिसांबद्दल सांगतात आहेत, आताच तुम्ही साईड बाय साईड जे काय दाखवत आहात ते विद्यार्थी म्हणतात आहेत आम्हाला मारून टाका, पण आम्ही आमच्या आंदोलनापासून दूर जाणार. उद्विग्नता आहे. लाज वाटायला पाहिजे. ह्यांना निर्लज्जपणाचा कळस असा आहे की ती एक मुलगी जी आयसीयू मध्ये होती तिचा मृत्यू झालेला आहे. 156 मुलं दिल्लीच्या विविध ह्याच्यामध्ये ऍडमिट आहेत. कुणाचा पाय तुटलाय, कुणाचा हात तुटलाय, कुणाचं डोकं फुटलंय. आणि हे ज्या पद्धतीने बोलतात आहेत, पोलीस अमुक झाले तमुक झाले. अरे निर्लज्जपणाचा कळस आहे हा की तुम्हाला फक्त आणि फक्त हे आंदोलन चिरडून कसं टाकता येईल. ज्या पोलिसांनी स्वतःच्या पाट्या काढल्या, या का पाट्या काढल्या बाबा? का तुमचं नाव कशासाठी पाट्या आहेत त्या कळलं पाहिजे जनतेला की तुम्ही कोण आहे, तुमचं नाव काय. आणि माझा तर आरोप असा आहे, त्या सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले दंडे बिंडे घेऊन जे लोक होते ते आरएसएसचे लोक होते, ते बजरंग दलाचे लोक होते, आणि त्यांनी जो काही उधम मचवलाय तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलाय. आणि म्हणून याच्यावर सगळ्यांचं राजकीय एकमत होईल की नाही, मला या बाबतीमध्ये मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. परंतु मी एक गोष्ट विशालजी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या प्रश्नांबाबतीमध्ये राहुल गांधींनी 2 महिन्यांपूर्वीच हा प्रश्न हाताळला होता आणि संसदेमध्ये सुद्धा मांडला होता. त्यावेळेला सुद्धा देशाचे पंतप्रधान पळून गेले, त्यावेळेला सुद्धा शिक्षण मंत्री पळून गेले. त्यामुळे आज जो का हा आणतात आहेत ना साळसूदपणा, तो अतिशय एकदम भ्रामक आणि अतिशय खोटारडेपणा ते जे दाखवतात आहेत. आज त्या मुलांनी सगळ्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. काँग्रेसने किंवा इतरांनी काय करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न झाला, परंतु काँग्रेसने अशा पद्धतीने कुठल्या तरी आंदोलनाचा फायदा घेऊन 140 वर्ष झाली हो, आणि या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ते तळवे चाटूपणा करत होते. इंग्रजांचे तळवे चाटणारे लोक, ह्यांचा काय संबंध त्या आंदोलनाशी? ह्यांचा असाच संबंध नेहमी आंदोलनं चिरडून कशी काढायची आणि त्यांचे तळवे कसे चाटायचे, आणि ह्या देशाचं जे सार्वभौमत्व आहे, ह्या देशाचा जो एक सर्वधर्म समभाव आहे त्याला कसा हे पाडायचा, त्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, हेच काम यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आताही तेच करत आहेत. आणि म्हणून ह्यांचं करणी आणि कथनी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. देशाच्या संसदेमध्ये जर चर्चा होत असेल तर त्याचं स्वागत हे काय करतात आहेत, आम्हीच चर्चा मागितली होती काँग्रेसने आणि आमच्या सहयोगी दलानेच चर्चा मागितली होती. आणि म्हणून आता जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे, ह्याचं साधं उत्तर द्यायला सांगा ना. देशाचे पंतप्रधान आज फास्ट ट्रॅक, हे ट्रॅक ते ट्रॅक. अहो देशाचे पंतप्रधान देशाची आमचं संविधान डोक्यावर लावतात आहेत. डोक्याला लावून उपयोग नाही, डोक्यात असायला पाहिजे, मेंदूत असायला पाहिजे, नसा नसात असायला पाहिजे. ते तुमच्या नाही आहे. बरं भाई, तुम्ही जो आरोप करताय त्यावरती समीर बाकरेंची मला प्रतिक्रिया हवी आहे. समीर बाकरे, या आंदोलनाचा सर्वात मोठा लाभ कुणाला होणार आहे, विद्यार्थ्यांना की राजकीय पक्षांना? आणि जर आपलाच पक्ष यावेळेला विरोधकांच्या भूमिकेत असता तर तुमची भूमिका काय राहिली असती? बघा विशालजी, विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दलचा फायदा आणि राजकारण हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पार्टी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कोणाशी पण चर्चा करायला तयार आहे. भाईंनी काही सजेशन दिले त्याच्यावरही आम्ही तयार आहे. आणि दुसरं, भारतीय जनता पार्टी आणि संघावर नेहमी काय बरं गर्व ओळखत असता, तो तुमच्या पार्टीमुळे देशाचं विभाजन झालं. तुम्ही इमर्जन्सी लावली तर तुम्ही काय आम्हाला शिकवताय? देशाचं विभाजन करणारी काँग्रेस पार्टी आहे. आणि विशालजी, मला एकच म्हणायचं आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणी पण खेळू नये. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे जे करायचं आहे ते सरकार चर्चा करायला तयार आहे.
सरकार चर्चेसाठी ओपन आहे ना. मला सीजेपीला पण आवाहन करायचं आहे की तुम्ही चर्चा करायला या. तुमच्याकडे जर चांगले सजेशन्स असतील सरकार इम्प्लिमेंट करायला तयार आहे. सरकारने आणि बघा नीट परीक्षा जी आहे ती पुढच्या वर्षी सीबीटी पण होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. आज 22 लाख लोक बसतात. आपण 12 लाखापर्यंत ऑलरेडी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सुरू केल्या. कसा आहे हा टेक्निकल मुद्दा आहे आणि याच्यात मला असं वाटतं राजकारण आणून विद्यार्थ्यांचं भविष्याशी खेळ करू नका. आणि याच्यात कसं आहे दुसरं मला अजून एक सांगायचं आहे की जे खरे विद्यार्थी असतात ना ते कधी हिंसा नाही करत, कारण त्यांना माहिती आपलं फ्युचर आहे, अभ्यास करतात. हे कोणते विद्यार्थी होते जे म्हणजे विद्यार्थी तर 5-10% होते. बरं, त्याचा तपास सरकारनं करावा ना की अशा प्रकारे हे लोक आले कुठून आणि त्यांनी केलं काय. चारही मान्यवरांसाठी एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे जो चारींसाठी अगदी कॉमन आहे, कारण आपल्या चर्चेची वेळ संपत आलेली आहे. विकास लवांडे आपल्यापासून सुरुवात करतो. देशातील तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करायचा झाला तर त्यासाठी आता कलेक्टिव्ह एफर्ट्स काय घ्यायला हवेत? विकासजी, मुद्दा असा आहे, मगाशीच मी सुरुवातीला म्हटलं होतं की मनमोहन सिंग साहेब असताना 4.5% बजेटमध्ये शिक्षणासाठी तरतूद होती आणि आता नरेंद्र मोदींच्या काळामध्ये फक्त ती 2.5% आहे. हे काय कशाचं द्योतक आहे? महाराष्ट्रातल्या जवळपास 16,000 सरकारी शाळा या भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारने बंद केलेल्या आहेत मागच्या काही वर्षामध्ये. याला काय म्हणायचं? बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. आणि राजकारण कशाला म्हणतात माहितीये का? महागाई नसताना 300 रुपयाचा 350 रुपयाचा सिलेंडर होता तेव्हा स्मृती इराणी भारतीय जनता पार्टीच्या डोक्यावर घेऊन म्हणल्या महागाई खूप वाढली. आता 1100 रुपयाला सिलेंडर तरी महागाई वाढली नाही का? राजकारण कशाला म्हणतात माहितीये का? पुलवामा घटना घडवली इलेक्शनच्या तोंडावर आणि भारतीय जनता पार्टीने आपल्या शहीद जवानांच्या पार्थिवावर राजकारण केलं यांनी. आणि अशा अनेक गोष्टी घडल्या. पुलवामा का घडलं, कसं घडलं अजून माहित नाही कोणाला. काळा पैसा येणार होता, बोगस सांगितलं 4 लाख कोटी रुपये येणार आहेत. आंदोलनं केली, कुठेही तो काळा पैसा. नोटाबंदी केली, त्याला राजकारण म्हणतात. लोकपाल विधेयक मंजूर केलं होतं मनमोहन सिंग साहेबांनी. त्या लोकपाल विधेयकाच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी, RSS सगळी पिलावळ त्याच्यामध्ये सामील झाली होती. कुठेही तो लोकपाल. याला राजकारण म्हणतात. खोटारडेपणा असतो. हिंदू राष्ट्राचं खोटं स्वप्न दाखवलं. हे आता काहीतरी बोललंय भारतीय जनता पार्टीचे की फाळणी केली. अरे तुम्हाला अखंड भारत करायचा आहे तर कुठे अखंड भारत? 12 वर्षामध्ये अखंड भारतासाठी कोणती कोणती पावलं टाकली? पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान सह तुम्हाला अखंड भारत करायचा आहे ना. कुठेही तो अखंड भारताच्यासाठी कुठला प्रस्ताव दिलाय का कुठल्या देशाला? काही केलेलं नाही. आज आम्ही जे लढतोय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, ऑफलाईन परीक्षा घेऊन एमपीएससीची पोरं आंदोलन करतायत. ऑफलाईन परीक्षा घ्या, पण यांनी ऑनलाईन परीक्षेचं काढले. जे पेपर फुटी झाली ना मागच्या काही वर्षामध्ये 2014 नंतर, ही पेपर फुटी फक्त RSSचे आणि भाजपाचे लोक प्रशासनात घुसवण्यासाठी, त्यांच्यासाठी पेपर फोडले आणि त्यांना पास करून प्रशासनात घुसवलं. हा खरा डाव आहे पोलीस पेपर फोडण्याचा. हे पेपर फोडतात, मंदिरातल्या तिजोऱ्या फोडतात, हे पक्ष फोडतात, हे घर फोडतात. यांनी कुठलंही काही ठेवलं नाही फोडाफोडी करण्याचं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्रातल्या देशात जनता आता संतापलेली आहे. इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा आहे. मुद्दा लक्षात आला. मला सांगा, देशातील तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरती पुन्हा विश्वास निर्माण व्हावा यासाठी काय करायला हवं? अगदी थोडक्यात मला दोन्ही मान्यवरांकडे जायचं. सरकारने प्रायोरिटी द्यायचं, सरकारने प्राथमिकता द्यायची. आम्ही दिल्लीच्या सरकारमध्ये 25% आमची बजेट स्पेंड होती शिक्षणासाठी. पंजाबमध्ये आता जे नीती आयोगचं रँकिंग आहे ते पूर्ण देशातल्या सर्वप्रथम रँकिंग आहे पंजाबमध्ये एज्युकेशन सिस्टमची. तर एज्युकेशन सिस्टमला प्राथमिकता द्यायचं आणि महत्वाचं म्हणजे कुठेतरी जबाबदारी एक्सेप्ट करून धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. ते नंतर आम्ही जे काही डिस्कशन आहे ते विद्यार्थी बघणार. समीरजी, अगदी थोडक्यात देशातल्या तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा कसा निर्माण करणार? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? बघा, पहिले तर मी सांगतो, लवंडेंजींना आकड्यांची काही समज नाहीये. 8,000 कोटी मनमोहन सिंगाचं बजेट होतं, 1,40,000 कोटी. आता आपला अभ्यास नीट करून येत जा तुम्ही आणि तुम्हाला काही समजत नाही त्या बाबतीत. दुसरी गोष्ट अशी आहे की देशाच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळे सुधार देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेत एवढे सुधार आणले. आम्ही विद्यार्थ्याच्या भविष्याची कमिटमेंट आहे. उत्तर द्या. इतके देशात स्टार्टअप होतात, युवकांना शिक्षण व्यवस्था आहे ना. एवढं आता आपलं स्पेसमध्ये प्रायव्हेट कंपनी कुठे रे? तुमच्या वेळेला काय होतं लक्षात ठेवा. समीरजी, आरोप प्रत्यारोपांपेक्षा आता कन्क्लुजन, तुमच्याकडे काही शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा कसा निर्माण करायचा विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये?
बघा विशालजी, मला असं म्हणायचं आहे, ज्या गोष्टी शिक्षण व्यवस्थेत सुधार करायचा आहे, भरपूर गोष्टींचा सुधार झाला, आणि जर काही अजून सुधार करायचा आहे 12 वर्ष त्यांनी काही केलं नाही. सरकार चर्चा करायला 12 वर्षामध्ये यांनी काही केलेलं नाही. फ्लेक्झिबल आहे. 12 वर्षात काही केलेलं नाही. आंदोलन करताना 12 वर्षात काय केलं सांगा. तुमच्या काळात सगळे पेपर फुट होते. 12 वर्षात काय केलं सांगा. प्रत्येक 12 वर्षात काही केलं नाही. समीरजी, विकासजी, माझी वेळ संपत आलेली आहे. भाई जगताप, जाता जाता मला सांगा, सरकार म्हणतंय की एका बाजूला आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, चर्चेला तयारी दर्शवून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्यासाठी काय करायला हवं, अगदी थोडक्यात? सर्वात प्रथम असं आहे की जी मागणी आज देशाची तरुणाई करते, देशाचं भविष्य करताय, सगळ्यात प्रथम त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं आवश्यक आहे. तर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होईल. आणि हे जे काही विचारवंत जे बोलतात आहेत ना, ते रेटून बोला आणि वगैरे वगैरे, ते त्यांना ती शिकवण दिली जाते. फक्त एकच गोष्ट त्याच्याबद्दल सांगू इच्छितो, ज्यांचा विश्वासच नाही, आज देशभरामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी, तुम्ही याला बघा, राजस्थानमध्ये बघा, तुम्ही तिकडे ह्याला बघा, बाकीच्या राज्यामध्ये बघा, उत्तरेच्या, आणि हे सगळे विद्यार्थी स्वयंपूर्ण स्वतः, त्यांच्या पाठी कुठची पार्टी वगैरे नाही. आता हे जर ह्या विद्यार्थी आंदोलनाला 10% विद्यार्थी आणि बाकीचे सगळे हे करत असतील, तर त्यामुळे मला मोठं आश्चर्य वाटतंय की अशा पद्धतीची लोक जे सत्य स्वीकारायला तयार नाहीत, हे जे सांगतील हे सत्य जर असेल, तर मला दुर्दैवाने सांगावसं वाटतं की ह्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आज ज्या पद्धतीने ह्या 12-13 वर्षात अनार्कीकडे चाललेली आहे, हे अतिशय दुर्दैवी होणार आहे. देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करावा, पालकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करावा. आता नाक वर करून बोलणाऱ्यांना माझा साधा प्रश्न असा आहे की त्या विद्यार्थ्यांना का पहिल्या दिवसापासून चर्चेला बोलवलं नाही? का देशाच्या पंतप्रधानांनी 27 दिवसानंतर ट्विट केलं, नाही नाही नाही, ये होना चाहिए, वो होना चाहिए? हे सगळं थोतांड, हे सगळं बकवास आज जनतेला कळून चुकलंय, तरुणाईला कळून चुकलंय, या देशाच्या भवितव्य ज्यांच्या हातात त्यांना कळून चुकलंय. त्यामुळे हे सगळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं, आणि आज एक अर्ध्या मिनिटात एक मुद्दा सांगतो, आज ज्याचा उल्लेख केला, जो पोलीस, माजलेला पोलीस त्या विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये हे टाकणार म्हणून सांगत होता. आम्ही स्वतः आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळजी, मी स्वतः, नसीम खान आणि आमचं डेलिगेशन, आम्ही दाते साहेबांना भेटलो, डीजी साहेबांना, आणि मी त्यांचं स्वागत करतो. आम्ही चर्चा केली की हे काय चाललंय, आणि आम्ही तिथून सिपिनकडे गेलो. जे याचे जे या आहेत देवेंद्रजी आहेत, देवेंद्र फडणवीस नाही, हे सीपी जे आहेत, त्यांना भेटायला गेलो. तोपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली होती, सस्पेंड त्याला केलं गेलं, आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त केलं. कारण त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने कसं धमकावू शकतो, याचा अर्थ गुजरातच्या याच्यावरनं येणारा ड्रग पोलिसच तर काय करत नाहीत का पोलिसांना कसं माहिती हे सगळं? म्हणजे हा सगळा जो काही ड्रगचा हे चाललेला आहे, हे दुर्दैवाने आम्हाला हे बोलावं लागतंय की मुंबई पोलीस हा सगळा कंट्रोल करते की काय, अशा पद्धतीचे. नक्कीच भाई, अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे आपल्या लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. एकंदरीत देशातली परिस्थिती पाहता आता गप्प कुणी बसणार नाही असं प्रत्येक व्यक्ती बोलताना दिसतोय. तर दुसरीकडे सरकार त्या दृष्टीनं कुठली पावलं उचलतं? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात एखादा निर्णय होतो का? दुसरीकडे सीजेपी हे उद्या संपूर्ण देशव्यापी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करताना दिसतंय. या सर्व घडामोडींवरती लोकशाही मराठीच्या संपूर्ण टीमची देखील नजर असेलच. तुर्तास आजच्या कार्यक्रमात तुम्ही चारही मान्यवर उपस्थित झालात, आमच्याबरोबर चर्चा केली, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली, इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.